भारत फ्रान्स संबंधांवर आमचा विश्वास आहे। द्विपक्षीय संबंधांसाठी नवीन उद्देश समोर ठेवले होते। स्टार्टअप किंवा एमएसई साठी नवीन उद्देश असतील असं वक्तव्य भारत दौऱ्यावर असलेल्या राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते कर्नाटकातील हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचं उद्घाटन झालंय। हे हेलिकॉप्टर प्रामुख्याने प्रवासी वाहतूक, व्हीआयपी ट्रान्सपोर्ट, पोलिसिंग, एअर अँब्युलन्स आणि उच्च उंचीवरील ऑपरेशन्ससाठी वापरले जाणार आहे। ग्लोबल पार्टनरशिप म्हणून आपण स्थापन करतोय ग्लोबल स्टेबिलिटी आणि विकासाची भागीदारी आहे। भारत माउंट एव्हरेस्टपर्यंत पोहोचणार, हेलिकॉप्टर बनवणार आहे आणि निर्यात देखील करणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधान केलंय। नवी मुंबई पालिकेमध्ये शिवसेनेच्या 4 स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। अंकुश कदम, साहिल चौगुले, सुरेश भिलारे, द्वारकानाथ भोईर यांची नावं स्वीकृत नगरसेवक पदासाठी जाहीर झाली आहेत। पालकमंत्री गोड गोड बोलतो, खोटं कसं बोलावं आणि लोकांच्या पोटात कसं शिरावं हे उदय सामंतांकडून शिकावं। भास्कर जाधव यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करा। माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन देत मागणी केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवप्रेमींची दिलगिरी व्यक्त केली आहे। माझ्या शब्दाचा गैरवापर केलाय, कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा हेतू नव्हता, पण मी शिवप्रेमींना दिलगिरी व्यक्त करतो असं सपकाळ यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गाण्याबद्दल कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे विधान भवनात सुनावणीसाठी आले होते। काही कारणांमुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। पुढील सुनावणी 10 तारखेला होणार आहे। नवी मुंबई मनपाच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडून 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। बंडू केणी, अमित मेढेकर, अपर्णा गवते, कुलदीप सुरी, लक्ष्मीकांत या सर्वांनी अर्ज दाखल केलेले आहेत। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात पोहोचले। रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली। जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल आणि राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईत मोठ्या प्रमाणात कोकणातून नागरिक येत असतात, त्यांना त्यांच्या हक्काची जागा असावी, यासाठी मुंबईत कोकण भवन उभारावं अशी मागणी नितेश राणे यांनी केलेली आहे। मुंबई महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी मागणी केली आहे। सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह हसन मुश्रीफ आणि पार्थ पवारही उपस्थित होते। विमान अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली त्यानंतर रवींद्र चव्हाण भेटण्यास आले। जिल्हा परिषद निवडणूक झाली त्यानंतर अनेक ठिकाणी एकत्र जाण्यासाठी चर्चा केली। पुढील काळात अनेक ठिकाणी एकत्र सत्ता स्थापन करणार आहोत असं सुनील तटकरे यांनी विधान केलंय। सुनेत्रा पवार यांच्या फोटोमुळे सुषमा अंधारे यांनी महायुतीवर निशाणा साधलेला आहे, तर सुनेत्रा पवार यांचा फोटो मुद्दाम लहान लावला। सुनेत्रा यांना 3 नंबरच्या नेत्या आहेत, त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केलाय अशी टीका ठाकरे गट प्रवक्ता सुषमा अंधारे यांनी केली आहे। परळी येथील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टमध्ये जे पॉझिटिव्ह येईल त्यांना एसआयटी ताब्यात घेईल। आमचा एसआयटी आणि गृह खात्यावर विश्वास आहे असं मत भाजपा आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलं। ब्लॅक बॉक्समध्ये विमानाचा सर्व इतिहास असतो। कितीही मोठा विमान अपघात झाला तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होऊ शकत नाही। 30 वर्षांपूर्वी आपण समुद्रात पडलेला ब्लॅक बॉक्स कित्येक वर्षांनी सापडला होता, तरी तो सुस्थितीत होता। समुद्राच्या पाण्यातही तो सुस्थितीत होता। तो बंद पडला म्हणजे संशयाला जागा आहे असं अंबादास दानवेंनी विधान करत शंका उपस्थित केली आहे। संतोष धुरींनी केलेल्या टीकेला किशोरी पेडणेकरांनी पलटवार केलाय। उद्धव ठाकरे काय म्हणतात ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। मी 65 लोकांचं नेतृत्व करणार आहे, तुमची नेमकी पोटदुखी काय आहे असं म्हणत पेडणेकरांनी धुरींच्या टीकेला उत्तर दिलंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी टिपू सुलतान फोटो प्रकरणावर भाष्य केलंय। फक्त टिपू सुलतान यांचा फोटो लावणं योग्य नाही, ज्यांनी समाज घडवला, समाजासाठी काम केलं अशा सर्व नेत्यांचे फोटो लावले गेले पाहिजे असं दलवाईंनी म्हटलं।
कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। खासदार शाहू छत्रपती महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। येणारा काळ संघर्षाचा असून काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी याची तयारी ठेवली पाहिजे असं आवाहनही नेत्यांनी उपस्थितांना केलं। पुढच्या काळात हवामान बदलाचा सामना करताना सुधारणा करायची आहे। वातावरण बदलाचा शेतीवर परिणाम होतोय, तो कमी करण्यासाठी सकारात्मक चर्चा होते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं।